महापालिका निवडणुकीला जानेवारी मध्यचा मुहूर्त असल्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे। ऑक्टोबर अखेरपर्यंत बीएमसीची प्रभाग रचना पूर्ण होईल, प्रभाग आरक्षण सुद्धा घोषित होईल। महाराष्ट्रात लवकरच निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होणार अशी चर्चा आहे। 15 जानेवारीपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका होतील। 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात। श्रेयस सावंत आपल्याला अपडेट देत आहे। श्रेयस, खऱ्या अर्थानं आपण बघतोय त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता जानेवारी मध्यचा मुहूर्त आलेला असं आपण म्हणावं लागेल, कारण आताच्या घटनेला जे बीएमसीची प्रभाग रचना आहे ती आता अंतिम टप्प्यात आली आहे। आपण बघू शकतो की महाराष्ट्रात लवकरच निवडणुकीचे अनेक वारे वाहू लागले आहेत, पण त्यासोबत आपण बघितलं तर जानेवारी मध्यपर्यंत 15 नोव्हेंबरपर्यंत मुंबईसह महाराष्ट्राची महानगरपालिका आहे त्यांच्या निवडणुका होऊ शकतात असं आपण जाणवतोय। 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत नगरपालिका निवडणुकीचं पण शक्यता वर्तवली जाते। पण एकंदर बघितलं गेलं तर सगळ्यात महत्वाचं आहे की अंतिम प्रभाग रचना जी आहे ती केंद्रात आली आहे। त्याच्यात ओपन, ओबीसी, एसटी, एनटी तसेच महिला आरक्षण याची सोबतची नोंद जी आहे ती ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल असं देखील म्हटलं जात आहे। त्याच्यानंतर जर गोष्टी कोणाला चॅलेंज करायचं असेल तर त्या गोष्टीला चॅलेंज केलं जाईल। मात्र आपण जर बघितलं तर अनेक गोष्टी करता दिसतात याची लवकरात लवकर पत्रकार परिषद सुद्धा निवडणूक आयोग घेऊ शकतो आणि ह्याच्याबद्दल आपल्याला सगळी माहिती देऊ शकतो। यानंतर 30 ते 45 दिवसांच्या कालावधीनंतर ही निवडणूक पार पडेल असं आपण आतापर्यंत सांगू शकतो। ही सगळी नम्रता शक्यता आहे आणि आपण इकडे वर्तवते कारण आपण बघू शकतो तर महानगरपालिकेची जी खऱ्या अर्थानं अंतिम टप्प्याची गोष्टी जी होती प्रभाग रचनेची ती आज पूर्ण झाली। त्यामुळे आता अनेक पक्ष आहेत त्या निवडणुकीच्या आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या कामाला लागणार असं आपल्याला म्हणावं लागेल। श्रेयस, धन्यवाद या माहितीबद्दल।